कोल्हापूर महापालिका निवडणुकीसाठी महायुतीनं वेगवान प्रचार यंत्रणा राबवली आहे। कॉर्नर सभा, पदयात्रा, वैयक्तिक भेटीगाठी आणि विविध समाजांशी गप्पागोष्टी यातून महायुती सरकारची कामगिरी लोकांपर्यंत पोहोचवली जात आहे। अशा परिस्थितीत कोल्हापुरातील सिंधी समाजानं शहराच्या सर्वांगीण आणि शाश्वत विकासासाठी महायुतीला संपूर्ण पाठिंबा जाहीर केलाय। त्यामुळे महायुतीच्या विजयामध्ये सिंधी समाजाचा मोठा वाटा असेल असा विश्वास भाजपचे ज्येष्ठ नेते नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केला। तर सिंधी समाजाच्या पाठिंब्यामुळे महायुतीला 100 हत्तींचं बळ मिळाल्याचं खासदार धनंजय महाडिक म्हणाले। राज्यातील 29 महापालिकांसाठी 15 जानेवारी रोजी मतदान होत आहे। तत्पूर्वी महायुतीचे राज्यातील जवळपास 70 उमेदवार बिनविरोध निवडून आलेत। त्यामध्ये भाजप उमेदवारांची संख्या सर्वाधिक आहे। कोल्हापुरातही महायुतीनं वेगवान प्रचार मोहीम सुरू केली आहे। आज कोल्हापूर शहरातील सिंधी समाजानं कोल्हापूर महापालिका निवडणुकीसाठी महायुतीला पाठिंबा जाहीर केला। नामदार चंद्रकांतदादा पाटील, खासदार धनंजय महाडिक, आमदार अमल महाडिक यांच्यासह प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आज झालेल्या मिसळ पे चर्चा या कार्यक्रमाला सिंधी बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। कोल्हापूर शहरात 10,000 तर संपूर्ण जिल्ह्यात 1 लाखापेक्षा अधिक सिंधी समाज बांधवांचं वास्तव्य आहे। प्रारंभी नरेश चंदवाणी यांनी सर्वांचं स्वागत करून सिंधी समाजाची भूमिका स्पष्ट केली आणि कोल्हापूरच्या शाश्वत आणि सर्वांगीण विकासासाठी समस्त सिंधी समाज महायुतीच्या पाठीशी राहील अशी ग्वाही दिली। तर नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी महायुती सरकारनं केंद्र आणि राज्य स्तरावर केलेल्या विकास कामांचा आढावा घेतला। कोल्हापूरसाठी सुद्धा भाजप नेहमी सकारात्मक पक्ष आहे। टोल माफी, सर्किट बेंच, बास्केट ब्रिज, विमानतळ विस्तारीकरण आणि आधुनिकीकरण, श्री अंबाबाई आणि ज्योतिबा मंदिर विकास आराखडा अशी अनेक कामं महायुतीमुळेच मार्गी लागल्याचं नामदार पाटील यांनी नमूद केलं। तर खासदार धनंजय महाडिक यांनी कोल्हापूर महापालिकेत 15 वर्ष सत्ता असूनही काँग्रेस पक्षानं शहराला विकासाची दिशा दिली नाही अशी टीका केली। काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी गुरुवारी केएमटी मधून प्रवास करण्याची स्टंटबाजी केली, पण ज्यांना केएमटीच्या 70 बसेस दुरुस्त करता येत नाहीत त्यांनी गेल्या 15 वर्षात का लक्ष दिलं नाही असा टोला खासदार महाडिक यांनी लगावला। सिंधी समाजानं महायुतीला दिलेला पाठिंबा म्हणजे 100 हत्तींचं बळ आहे असंही खासदार महाडिक यांनी सांगितलं। यावेळी सिंधी समाजाचे अनिल हिराणी, किशोर चंदवाणी, रमेश लालवाणी, सुभाष चंदवाणी, शंकर दुल्हाणी, शशी गजवाणी, माजी नगरसेवक प्राध्यापक जयंत पाटील, सत्यजित कदम, सुनील कदम यांच्यासह मान्यवर उपस्थित होते।